रामकृष्ण हरी सगळ्यांना. नमस्कार सगळ्यांना. राधे राधे सगळ्यांना. राधा राधा सगळ्यांना. रामकृष्ण हरी सगळ्यांना. जय सीताराम सगळ्यांना. जय सीताराम सगळ्यांना. व्हिडिओ बघा जा माझे. मी पण सगळ्यांचे व्हिडिओ बघते बघा. लय बघितलेले आहेत मी लॉकडाऊनमध्ये सगळ्यांचे व्हिडिओ फ्री बघितले. जाऊ द्या, नवीन युट्यूबर आहेत सगळ्यांचे व्हिडिओ बघितलेले आहेत. आता त्यांना काय माहिती वाटते का नाही मी व्हिडिओ बघितले, पण मी तर व्हिडिओ बघितलेले आहेत. जाऊ द्या, तेवढंच आपल्याच्याने पुण्य होतं आहे का नाही. आपल्याला पैसे थोडे द्यायचे होतं, आपल्याच्याने झालं पुण्य, आपण केलं. आपल्याला पुण्य सहकार्य करू अगर ना करू आहे का नाही. तसं काय नाही बघा. मुलींना बहिणी बहिणी असतात बघा. बहिणी बहिणी असतात आणि त्यांना वडील असतो. वडील असतं, आई नसती. या आई नसती तर बारकी पोरगी शाळेत जाते, मोठी पोरगी आई नाही म्हणून, बाप नाही म्हणून घरचं सगळं काम करते. या सगळं म्हणजे काय, म्हणजे गड्यासारखंच काम करायचं, गड्यासारखंच. तर मग थोडे दिवस झालं, मग आई बी गेली. आई गेल्याच्या नंतर आता दोघीच बहिणी बहिणी राहिल्या. दोघी बहिणी बहिणी राहिल्या. तर मग बारक्या बहिणीला शाळा शिकवली, लहानाचं मोठं केलं, शाळा शिकवली, तिला नोकरी लावली त्या बहिणीला. आणि बघा, तिला श्रीमंत घराण्यात दिलं. आणि स्वतः बिचारी मायबाबाचं थोडंसं होतं घरदार, थोडी ती शेतीबाडी ती सांभाळत बसली. आता म्हणली हाय एवढं शेत थोडं, तर आता बारक्या बहिणीला बी द्यावं लागन. मी लग्न केलं तर माझा नवरा म्हणून बाई बहिणीला का द्यायला लागली, तू सांभाळलं बहिणीला, तू सगळा तिचा पाळपोस केला, तू तिचं शिक्षण केलं, नोकरी लावली, मग बहिणीला आता कशाला द्यायला लागली. म्हणून असं वाकडं येईन म्हणून ती लग्नच करीना. त्या बघा ते मुठभर शेतासाठी, युद्धभर शेतासाठी लग्न करीना. ती लग्न करावा, तिचा नवरा हिस्सा मागन. मी तर काय सगळं द्यायला तयार आहे, पण ती श्रीमंत घराण्यात आहे ना, तसे तिला वाटायचंच नाही. आणि लग्न झालं बघा, आणि नंतर लागली की बहिणीला म्हणते दे बाई मला आता हिस्सा. बहीण म्हणते बाई तू हिस्सा मागायला लागली. अगं लहानाचं मोठं केलं, माझं रक्त आटवलं, माझं घाम गाळला, तुला मोठं केलं, तुझं शिक्षण केलं, तुला लहानाचं मोठं केलं, आणि तू हिस्सा मागायला लागली. हे तर गलत आहे. म्हणली मी काय खाऊ मग, आता मी तर लग्न नाही करणार. म्हणली मी काय खाऊ. म्हणली का नाही लग्न करणार, कर की. म्हणली लग्न कर, तुझं बी घर बचव. म्हणली तुझं बी घर बचव. आता माझं लग्न करून दिलं तर तुझं बी कर. हाय म्हणली मुलगा, हाय म्हणली माझ्याच सासूबाईचा मावस भाऊ आहे म्हणली. तर मग बघा लग्न केलं. ते बिचारं गरीब होतं. तर सगळ्यांना वाटलं हाय थोडी जमीन तर राहू दे, आता ती गरीब आहे, तिने एवढं लहानाचं मोठं केलं बहिणीला, मग आता राहू दे, तिलाच राहू दे. पण ह्या बहिणीलाच पाहिजे होतं ना, बहिणीलाच पाहिजे होतं बघा. बहिणीलाच पाहिजे होतं म्हणल्याच्या नंतर आता काय करावं बाई म्हणले, काय करावं म्हणले. आता ही पोरगी तर हिस्सा मागायली, आता काय करावा. मग पाहुणे रावणे म्हणले अगं गरीब आहे म्हणले, तुला एवढं शिकून मोठं केलं या, राहू दे म्हणले, तिला हिस्सा नको मागू, तुला कोणची कमी आहे, तुला हाय भरपूर. नाही म्हणली मला हिस्सा द्यावा लागेल म्हणली. हिस्सा द्यावा लागेल म्हणल्यावर मग आता काय करणार. मग दिला तिला अर्ध, काय होतं थोडं मायबापाचं दिला अर्ध दिल्याच्या नंतर नवरा म्हणतो अगं ते गरीब आहेत, आपल्याला भरपूर आहे, राहू दे, तुझ्या बहिणीला राहू दे. नाही म्हणली मला हिस्साच पाहिजे. म्हणला हिस्सा घेतलास ना ठीक आहे, पण वापस दे तिला. नाही म्हणली मी वापस नाही देणार म्हणली. मला ऐसा आराम करायला नको का, तुम्ही काय मला एवढा पैसा देताय का म्हणली. अगं मी तुला सगळं देतो, पण
दे म्हणला तुझ्या बहिणीसाठी दे म्हणला. दे म्हणल्याच्या नंतर म्हणली दे का म्हणताय तुम्ही? तुमची कोण लागती? तुमच्या बायकोची बहीण आहे ना, तुमची कोण लागती? तुमची बहीण आहे का तुमची आहे कोण दुसरं? मला बाईने आरोप नको घेऊ तसा. तरी माझ्या हिसाबाने तिला घरदार बारीक सारीक आहे, आपल्याला घरदार 2-3 घरदार आहेत, दे तिला हिस्सा. बघा असं असते मुलीनं, जोवर मायबाप आहे तोवर आपल्याला सारा असतो. मायबापाच्या पाठीमाग बहीण भाऊ कच्च खात्यात. बहिणींना एखादे भाऊ बहीण आपली गरीब बहीण आहे म्हणून तिला सहकार्य करतात. असे भाऊ बहीण मानल्यावर त्या बहिणीचे आहे का नाही बहिणीचा वनवास? मग ती लई रडायची, म्हणायची मी एवढं सांभाळलं, एवढं लहानाचं मोठं केलं आणि हिस्सा घेतला माझ्या बहिणीला एवढं धन दौलत होती तरी पण बहिणीनं हिस्सा घेतला. मी किती जीव लावला असन तिला, मी किती सांभाळला असन तिला पडू दिलं नसन, तिला काटा मोडू दिला नसन. तिला लई मग याद यायला लागली. तरी म्हणली जाऊ दे देवा, ज्याचं कर्म त्याच्याबरोबर. जाऊ दे म्हणली, ज्याचं कर्म त्याच्याबरोबर. म्हणली जसं माझ्या नशिबात आहे तसं होईल म्हणली. आज गरिबी आहे तर उद्या श्रीमंती येईन किंवा नाही येईन म्हणली. येईन किंवा नाही येईन म्हणली. बघा एक बहिणी अशा असतात बघा, जीव लावणाऱ्या, आणि एक बहिणी अशा माया तोडणाऱ्या. अशा बहिणी हे बघा कोणाला नाही द्यावात. रामकृष्ण हरी मुलांनो, रामकृष्ण हरी. नमस्कार सगळ्यांना. देवा परमेश्वरा सगळ्यांचं भलं कर. इडो बघा जा मुलीनो, इडो बघा जा. काहीतरी तुमच्यामुळं आमचं कामधंदा सुटन हो मुलींनो, तुमच्या आईचं कामधंदा सुटन. हे काम करावं लागते मला बी. हे काय ह्या बहिणीसारखं ह्या बहिणीनं एवढा जीव लावला, एवढं लहानाचं मोठं केलं, लग्न केलं, नोकरी लावली बघा, जोतकाला लावलं, आणि ही बिचारी मोठ्या बहिणीला बारक्या बहिणीला ओळखीलं नाही. बघा की तसंच बघा माझी बी असंच कहाणी आहे. माझी बी मुलींनो मी एवढं हे बघा आतापर्यंत करत आले होते सगळ्यांचं चांगलं, तरी आता माझेच आता हाल आहे तर मी काय करू? बघा मुलींनो, माझेच आता असे हाल आहेत तर मी तरी काय करू तुम्ही सांगा का? नाही तर मला लई आहे बघा जीव वाटतं या, मला लई जीव वाटते, तरी मलाच कोणी जीव नाही लावत हो. का तर माझं शिक्षण पाणी नाही ना म्हणून मी आडते हो. माझं शिक्षण असतं ना मी कधीच आडे नसते. देवाने हे बघा मुलींनो असं कुणालाच नाही करावा. प्रिया बघा आपल्या नशिबात असते तर ते होय आपलं घडतच चालतं या. म्हणून मी आपल्या बघा नशिबाला पण मी जोर नाही दे, म्हणजे नशिबाला पण मी वाईट मानत नाही आणि भाग्याला पण मी वाईट मानत नाही. मी म्हणते जे आहे ना त्याच्यामध्ये मी सुखी आहे. बरं देवा दुःख नको रे देऊ, एवढं दुःख नको देऊ. एवढं दुःख दिलं ना बस झालं. बरं इथून पुढं सुखाचे दिवस दे देवा. मी तरी काय मागते हो देवाला, मी तरी काय मागते देवाला, मी नुसतं मागते बघा. देवा परमेश्वरा सगळ्याला सुखी ठेवून त्याच्या पाठीमागं, माझ्या परिवाराला सुखी ठेवून, माझ्या परिवारच्या पाठीमागं माझ्या लेकरा बाळाला सुखी ठेव. माझ्यापासून सुखी ठेव तर माझ्या लेकापर्यंत लेकीपर्यंत सुनापर्यंत नातरुंडापर्यंत पतरुंडापर्यंत देवा सुखी ठेव. मी एवढंच मागते अहो देवाला. मी तर काय मागते हो देवाला. देवा परमेश्वरा सगळ्यांचं भलं करे देवा, सगळ्यांचं भलं कर. रामकृष्ण हरी मुलांनो, माझ्यापेक्षा लई सांगायला आहे हो मुलींनो, माता बहिणींनो, माझ्यापाशी लई सांगायला आहे बघा. पण मला सांगू नाही वाटत हो. आणि असे बोल असतात ना बघा की मनाला ठसायचे बोल असतात की सामनेवाल्याला काय वाटते की आमच्यावरच बोलले. तरी नाही हो, मी तर त्यांच्यावर नाही बोलत, कधीच नाही मी त्यांच्यावर बोलत.
मला कोणावर बोलायला नाही आवडत. पण हे यूट्यूबमध्ये कसं हे बघा असे शब्द येतात ना, मुलांनो मुलींनो माता बहिणींनो माझ्या भावंडांनो, असे शब्द येतात ना की ते आपल्या लोकांवर पडतात ते शब्द. म्हणून मला बोलू वाटत नाही हो. सगळे का तर सामनेवाले तसे आपल्याबरोबर वागतात ना, मग आपण काय बोलायला गेलं तर त्यांना ठसतं या. म्हणून हे बघा ते शब्द पण मला वापर वाटत नाही. मग काय काय यूट्यूबमध्ये बोलावं तेच सांगा. आणि यूट्यूबमध्ये तर हे बघा साधं बी बोललं तरी सगळ्यावर बोल येतं या. साधं बी बोललं तरी सगळ्यावर ते बोल येतं या. म्हणून ते काय बोलावं तरी काय बोलावं तरी काय बोलावं. आता गाणे गात बसलं असतं तर आपल्याला गाणे येत नाही, गळा येत नाही, तर आता काय करायचं तुम्ही सांगा. आपलं जीवनच असं आहे म्हणल्याच्या नंतर आपण काय करणार. जसं आहे तसं चालवायला लागले हे जीवन कष्ट पाणी करून. बाकी देवा परमेश्वराची इच्छा कसं ठेवायचं आहे कसं नाही. आता देवा परमेश्वरा तू आहेस माझ्याबरोबर आणि माझ्या परिवाराच्या बरोबर तू आहेस. आता या परिवाराला कशी सत्याची बुद्धी द्यायची आणि कशी नाही देवा परमेश्वरा ईश्वरा तुला माहिती आहे. माझं काहीच नाही हो, माझं काहीच नाही. माझं परिवार भारी आहे. तरी काय छोट्या बातवरून छोटे बात करून जास्त बाता करून टाकते. काय करणार आता तुम्ही सांगा काय करावं आणि काय नाही. असं जीवाला काळजी लागली बघा, लय जीवाला काळजी लागली या. काय करावं आणि काय नाही. नुसतं मन रडते, एवढी रडते. काय सांगू मुलांनो, मी किती रडते तुम्हाला काय सांगू. माझ्या किती ह्या बघा खुर्द माझं रडायला हे होऊन जाते. पुन्हा पुढं रडायचं, ह्याच्यामध्ये रडावं तर 4 लोकांना वेगळं वाटतं या. म्हणून हे बघा ह्याच्यावर बी रडायला येत नाही. काय करावं तरी रडते आहो मी, तरी रडते. आता काय करणार. आपल्या जिंदगीचं रडणं देवाने घातलंय. आता काय करायचं तुम्ही सांगा. जिंदगीभर देवाने मला रडायचंच आता बाकी ठेवलेली आहे, तर काय करणार तुम्ही सांगा. काय करायचं. जीवनभर नाही विसरायचं. माझ्या जीवाला जीवावर एवढा डोंगर पडलेला आहे, तर किती पण माझ्या जीवाला तुम्ही आवरा. माझ्या जीवाला किती पण आवरते तरी माझा जीव राहत नाही. मुलींनो माझा जीव राहत नाही. काय सांगू तुम्हाला एवढं रात दिवस रडते मी मुलींनो. आणि माझ्या व्हिडिओमध्ये मोठ्या व्हिडिओमध्ये लाईक नसती ना कमेंट नसती हो कोणच्या. आता काय सांगायचं. मोठे व्हिडिओ करावा का नाही करावा होय यूट्यूबची. मोठे व्हिडिओ करावं का नाही करावा. अहो कोणी लाईक करत नाही, कोणीचं कमेंट नसती काय नसती या. आता एवढा 8-9 मिनटाचा 8-12 मिनटाचा 15-16 मिनटाचा करते व्हिडिओ. अहो कोणता व्हिडिओ बघितलेला आहे, कोणता तर ते बघितलेला पण नाही व्हिडिओ. ते व्हिडिओ मोठं करावं का नाही करावा तेच कळा नाही. आता आपल्याला गाणे बिणे बी येत नाही तर बारके गाण्यावर ॲक्टिंगवर हे टाकले असते ते आपल्याला. मला ते डायलॉग मारायचं म्हणलं ना सगळं आपल्या पाहुण्यारावण्यावर येतंय बघा. म्हणते ना आता तर आमचीच बुराई करायला लागली. आता ते नाही समजून घेणार की असंच यूट्यूबवर बोलतात बाया. ते नाही समजून घेणार. ते उलटा अर्थ काढून ते आपल्याला वाईट समजणार. म्हणून हे बघा ते पण आपल्याला काही करू वाटाना बोलू वाटाना. रामकृष्ण हरी मुलांनो, रामकृष्ण हरी. इथं जांभळं दे रे जरा, जांभळं दे ना ते पिरू दे जरा. पिरूची याद आली मला. अहो त्या रस्त्याने मी चालले होते ना, एक बाई म्हणती अशाच पुरी होत्या शाळामधल्या चालल्या होत्या. तर एक पोरगी म्हणती पिकलं जांभूळ तोडू नका, त्या झाडावरती चढू नका. ती म्हणते का. तसं नाही. बरं म्हणते का. पिकलं जांभळ तोडू नका,
या झाडावरती चढू नका. ती म्हणते का चढू नका. ती म्हणती ह्या चोरांची भीती लई वाटती. ह्या चोरांची भीती लई वाटती. बर झोपीत दचकुनी उठती. बर झोपीत दचकुनी उठती. लई लांब मी एक व्हिडिओ बी टाकला होता. लय हसायला लागली. आणि पुरी म्हणतात काव मावशी हसायला, म्हणजे झालं गेल्या वर्षीच बात आहे. म्हणलं काय गाणे म्हणायलात ग. अगं शाळातून आलात, देवाचं नाव घेत जाव की म्हणलं घरी. काय भुका लागल्या असत्या तुम्हाला. हे ते पुरी म्हणतात लागले तो भुका लागल्यात म्हणून तर गाणं म्हणायला लागलो. तर ती दुसरी पोरगी म्हणती तसं नाही गाणं. ती म्हणती मग कसं. ती म्हणती कच्चे पेरू तोडू नका. माझ्या झाडावरती चढू नका. ती म्हणते बाई हे गाणं कुठून आणलं आता तू. ती म्हणते यावं नवीन आता अशीच बाया गायला आता. मग म्हणते पुढचं काय एवढंच. म्हणते पुढचं पुढचं काय मला बी आहे ना बघा. पुढचं कच्चे पेरू तोडू नका. त्या झाडावरती चढू नका. ती म्हणते बाई काय गाणं म्हणायली आता हे. त्या झाडावरती चढू नका. रामकृष्ण हरी. हिला चोरांची भीती लई वाटती. हिला चोरांची भीती लई वाटती. बर झोपीत दचकुनी उठती. बाई म्हणले या पुरी ग बाया. त्या पुरीला म्हणलं थांबा ग जरा. कोणते गाणे येतात गा अजून तुम्हाला. अहो त्या पुरी एवढ्या काय पळाल्या बघा. असं एक असं 7वीला जाते दोघी बी. असं पुरींचं काम आहे बघा. रामकृष्ण हरी. नमस्कार. हाय सगळ्यांना. नमस्कार सगळ्यांना. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय 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 रामकृष्ण हरी. सदाई सुखी राहा मुलींनो मुलांनो. रामकृष्ण हरी. जय सीताराम सगळ्यांना. 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 रामकृष्ण हरी. मुलांनो मुलींनो माता बहिणींनो सदाई खुश राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आईचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर. आईचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर.